श्रोतेहो नमस्कार. आपण ऐकत आहात 90.8 मेगाहर्ट्झवरती महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीची ज्ञान, माहिती आणि मनोरंजनाची लोकवाहिनी रेडिओ फुले कृषी वाहिनी 90.8 FM. आणि मी डॉक्टर आनंद चवई आपल्या सर्वांचं कृषी जगत ज्ञानदाता या विशेष कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत करतो. श्रोतेहो, खऱ्या अर्थानं खरीप हंगामाला सुरुवात होण्याच्या पूर्वी सर्व शेतकरी बांधवांची लगबग सुरू असते की फळबाग लागवडीच्या पूर्वतयारीच्या दृष्टीने आपल्याला काय करता येईल, कोणती फळबागांची रोपं आपल्याला खरेदी करायची आहेत, कुठून रोपं खरेदी करायची आहेत, यासंबंधीची इत्थंभूत माहिती सगळी आपल्याला कुठे मिळेल या संदर्भात सातत्यानं शेतकरी आपल्या या विचाराच्या याच्यामध्ये असतो. आणि अगदी याच विषयाच्या अनुषंगानं आज आपण आपल्या 90.8 FM फुले कृषी वाहिनी स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेलं आहे डॉक्टर सचिन मगर सर यांना. सर, आजच्या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. धन्यवाद सर. श्रोतेहो, खऱ्या अर्थानं आज आपला विषय आहे फळबाग लागवडीपूर्वीचे नियोजन. आणि याविषयी आपण सविस्तर जाणून घेणार आहोत डॉक्टर सचिन मगर सर यांच्याकडून. डॉक्टर सचिन मगर सर हे सहाय्यक उद्यान विद्यावेता, रोपवाटिका आणि प्रक्षेत्र म्हणून महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे कार्यरत आहेत. गेल्या जवळजवळ 17 वर्षापासून ते उद्यान विद्या विषयामध्ये अतिशय प्रभावीपणे शेतकऱ्यांच्या हितासाठी, विशेषतः फळबाग लागवड उत्पादक शेतकऱ्यांच्यासाठी अतिशय छान पद्धतीचं ते काम करत आहेत. आणि याचाच परिपाक म्हणून आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की फळबाग लागवडीपूर्वीचे नियोजन. सर, आपल्याला माहीत आहे की अनेक महाराष्ट्रातले शेतकरी हे शेती उत्पादनामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करत असतात, पण फळबाग लागवडीकडे सुद्धा वळताना दिसत आहे. त्यांना आज महाराष्ट्र हे फळबाग लागवडीमधलं एक अग्रेसर राज्य म्हणून संपूर्ण देशामध्ये गणलं जातं. आणि अगदी आजच्या विषयाच्या अनुषंगानं मला विचारायला निश्चित आनंद वाटेल की नेमकंच या फळबाग लागवडीचं महत्त्व काय सांगता येईल? निश्चितच फळबाग लागवडीमध्ये जसं तुम्ही म्हटलं किंवा आपलं महाराष्ट्र राज्य हे देशामध्ये अग्रेसर आहे. याचाच परिपाक म्हणजे महाराष्ट्रामध्ये 1984-85 पासून फळबाग लागवडी रोजगार हमी योजना, त्यानंतर फळबाग लागवडी योजनेचा समावेश रोजगार हमी योजनेमध्ये झाल्यानंतर तेव्हापासून आजपर्यंत उत्तरोत्तर महाराष्ट्रामध्ये फळबाग लागवडीखालील क्षेत्र हे वाढत चाललेलं आहे. त्याचप्रमाणे विशेषतः आंबा असेल, डाळिंब, द्राक्ष, लिंबू, केळी इत्यादी संत्रा असेल इत्यादी फळपिकामध्ये महाराष्ट्राचं उत्पादन हे उत्तरोत्तर वाढतच चाललेलं आहे. आता पूर्वीचा आपण विचार केला तर पूर्वी महाराष्ट्रामध्ये किंवा आपल्या जिल्ह्यामध्ये बरेचसे शेतकरी अन्नधान्याची शेती करायचे, कडधान्याची करायचे, फळबागेची, भाजीपाल्याची किंवा फुलशेतीची करायची. त्याला अनेक अशा मिश्र शेतीसुद्धा होत्या किंवा आहेत. त्याला जोडधंद्याचा सुद्धा शेतकरी वर्ग कुक्कुटपालन, मत्स्यपालन, रेशीम पालन, दुग्ध व्यवसाय अशा जोडधंद्यांचा सुद्धा शेतकरी वर्ग म्हणजे आजही करतात. तसं पाहिलं तर शेतकरी वर्ग हा पूर्वी फळबागेचा व्यवसाय सुद्धा एक जोडधंदा म्हणून करायचा. पण आज आपण जर परिस्थिती पाहिली, राज्यामध्ये असणारा राज्यामध्ये असणाऱ्या शेतकऱ्यांना उपलब्ध असणाऱ्या सोयीसुविधा, आधुनिक तंत्रज्ञान याचा आपण पाहिला विचार केला तर शेतकरी वर्ग फळपिकांकडे आज मुख्य व्यवसाय म्हणून त्याच्याकडे वळलेला आहे. निश्चितच. कारण याच्यामधनं असणाऱ्या म्हणजे उपलब्ध होणाऱ्या म्हणजे फळपिकाच्या उत्पादनानंतर शेतकऱ्यांना बाजारपेठेत उपलब्ध असणारी बाजारपेठ, दळणवळण किंवा त्याच्यावर असणारे प्रक्रिया उद्योग हे दिवसेंदिवस वाढत चाललेले आहे. त्यासाठी संशोधनाची जोडसुद्धा मिळालेली आहे. त्यामुळं फळपिकाचं एक अनन्य असं एक साधारण महत्त्व आहे. किंवा बरेचसे फळपिकं जे आहेत फळबाग लागवड केल्याच्या नंतर किंवा आपण जे फळपिकं पाहतो, पपई असेल, अननस असेल, स्ट्रॉबेरी असेल, हे जर फळपिकं सोडले, केळी, तर बाकीचे फळपिकं हे बहुवर्षावी आहे. अगदी. आणि एकदा यांची लागवड केली, सुरुवातीलाच लागवडीच्या वेळेस खर्च येतो. एकदा लागवड केली का नंतर खर्च नाही आहे, जास्तीचा खर्च नाही. सुरुवातीचा खर्च जर सोडला तर बाकीचे ह्या फळपिकांना आपल्याला दरवर्षी हमखास असं कमी जास्त का होईना, कमी जास्त प्रमाणामध्ये परमनंट उत्पन्नाचा एक स्रोत तयार होतो. जसे की आपले डाळिंब आहे, द्राक्ष आहे, पेरू आहे, संत्रा, लिंबूवर्गीय पिकं आहेत. हे साधारण 20-25 वर्षापर्यंत आपल्याला असं उत्पादन देतात. आंबा, चिक्कू, नारळ यासारखे 50-60 वर्षापर्यंत आपल्याला हमखास असं उत्पादन या पिकापासून मिळतं. म्हणून याकडे आपल्याला एक जे शेतकऱ्यांमध्ये म्हणा किंवा आपल्या राज्यामध्ये एक फळपिकासाठी एक अनन्य असं एक फळपिकांसाठी एक महत्त्व आहे.
अगदीच. म्हणूनच खऱ्या अर्थानं श्रोतेहो सांगितलेलं आहे की डॉक्टरांच्याकडे जर आपण गेलो तर ईट अ फ्रूट अ डे कीप अ डॉक्टर अवे, अशा पद्धतीचा डॉक्टरांचा सल्ला आपल्याला असतो. त्यामुळे प्रत्येकाने आजकाल बघितलं तर एज्युकेशनचं प्रमाणसुद्धा वाढताना दिसतंय. लोक आपल्या हेल्थच्या संदर्भात सुद्धा सजग झालेले आहेत आणि प्रत्येकजण फळं खाण्याकडे सुद्धा त्यांचा मोठा कल असतो. त्या दृष्टीनं सुद्धा फळबाग लागवडीचं हे अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. मग सर, संपूर्ण आपण ज्या पद्धतीनं बघितलं की शेतीला पूरक व्यवसाय म्हणून सुद्धा फळबागाला बघितलं जातं आणि जर ग्रामीण भागाची अर्थव्यवस्था जर बघितली तर खऱ्या अर्थानं सुबत्ता जर यायची असेल प्रत्येक घरामध्ये तर हे फळबाग लागवड करणं गरजेचं आहे. अशा दृष्टिकोनातून या फळबाग लागवडीसाठी कोणता वाव आहे, कशा पद्धतीनं महाराष्ट्रात फळबाग लागवडीसाठी आपलं राज्य म्हटलं तर ह्या आपल्या राज्यामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या राज्यामध्ये हवामानामध्ये असणारी विविधता, जसं कोकण पट्ट्यामध्ये जर गेलं तर दमट हवामान आहे. आपल्या इकडे जर मध्य महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये आलं तर आपल्याला कोरडं हवामान किंवा विदर्भामध्ये गेलं तर उष्ण हवामान आहे. तर अशा प्रत्येक हवामानामध्ये असणारी विविधता. काही असा प्रदेश आहे किंवा तिथे भरपूर पाऊस पडतो आपल्या महाराष्ट्रामध्ये, काही प्रदेशामध्ये कमी प्रमाणामध्ये पाऊस पडतो. म्हणजे उपलब्ध म्हणजे जे काही हवामान आहे, पावसाचं प्रमाण आहे, त्यानुसार आपण जर पाहिलं तर कोकणामध्ये काजू आहे, नारळ आहे, सुपारीच्या बागा आहेत. पश्चिम महाराष्ट्राचा जर विचार जर केला, मध्य महाराष्ट्राचा विचार जर केला तर यामध्ये आंबा, डाळिंब, द्राक्ष, सीताफळ आहे, अंजीर आहे, केळी आहे. विदर्भामध्ये जर गेलं तर आपल्याला लिंबूवर्गीय फळं, लिंबू, संत्री, मोसंबी यासारख्या पिकांचं आपल्याला लागवड आपण जी पाहतो. म्हणजे जी हवामानामध्ये असणारी विविधता, त्याच्या अनुषंगाने आपल्या राज्यामध्ये असणारा वाव हा भरपूर आहे. त्यानंतर जमिनीमध्ये असणारी विविधता, जमिनीचं सुद्धा आपण जर पाहिलं तर जमिनीमध्ये सुद्धा काही बऱ्याच ठिकाणी डोंगराच्या जमिनी आहे, माळरानाच्या जमिनी आहेत, डोंगर उताराच्या आहेत, पोयट्याच्या जमिनी आहेत. म्हणजे भारी जमीन जी आपण म्हणतो, भारी काळी कसदार जमीन, पोयट्याची जमीन, नंतर लालसर जमीन आहे, काही ठिकाणी पांढरकीच्या सुद्धा जमीन आहेत. तर मग अशा वेगवेगळ्या जमिनीमध्ये वेगवेगळ्या प्रकारची फळपिके येऊ शकतात, जशी आपण निवड करू त्या पद्धतीने. तर तो सुद्धा एक वाव आहे. तसेच आपल्या जर आपण जर विचार जर केला तर आता एवढ्या मागच्या 20 वर्षातला आपण जर पाहिलं तर आपल्या महाराष्ट्रामध्ये वाढणाऱ्या ओलिताखालच्या सोयीसुविधा, पूर्वी 4 मै 8 मै पाणी होतं, आता 12 मै धरणं झाले, धरणाचे कॅनल आले. कॅनल झाल्याच्या नंतर आता जे काही आधुनिक तंत्रज्ञान आलंय, आधुनिक सिंचनाच्या ज्या सोयीसुविधा आहेत, ठिबक सिंचन आहे, मायक्रो इरिगेशन आहे, त्यामुळं कमी पाण्यामध्ये शेतकरी जास्त क्षेत्रावरती फळबागेची लागवड करून जास्तीत जास्त उत्पादन घेऊ शकतो, एरिया वाढवू शकतो. आणि याचंच जर उदाहरण बघितलं सोलापूर सारख्या अतिशय पाण्याचं दुर्भिक्ष असणाऱ्या भागामध्ये डाळिंबाचं फुलताना दिसतात. आधुनिक तंत्रज्ञान आपले जे महाराष्ट्रामध्ये असणारे 4ही कृषी विद्यापीठं जे आहेत, या ठिकाणी वर्षभर विविध फळझाडांवरती, विविध फळपिकांवरती संशोधन चालू आहे. आणि ह्या फळपिकांवरती असणारं संशोधन जे झालेलं आहे त्याचं शिफारशी शेतकऱ्यांसाठी वेळोवेळी उपलब्ध करून दिल्या जातात. किंवा त्या ज्या शिफारशी आहेत किंवा फळांचं उत्पादन वाढवणे, त्याची गुणवत्ता वाढवणे, फळे काढल्यानंतर त्याचा ताजेपणा टिकवण्यासाठी असणारे किंवा त्याच्यावरती प्रक्रिया करणे, या संबंधितलं सर्व संशोधन शेतकऱ्यांना आपल्या सर्व विद्यापीठांनी खुलं करून दिलेलं आहे. म्हणजे शेतकऱ्यांचं कष्ट आहे, त्याच्या जोडीला 4ही महाराष्ट्रातले कृषी विद्यापीठ सातत्याने तंत्रज्ञान शेतकऱ्यांना उपलब्ध करून देत आहे. त्याचा फायदा सुद्धा आपल्या शेतकरी बांधवांना होत आहे. त्याचप्रमाणे आपल्याकडे दळणवळणाच्या सोयी सुविधा आहेत, रोडचं नेटवर्क आहे, आपल्याला ट्रेनचं नेटवर्क आहे, किंवा ग्रामीण भागामध्ये असणारे रस्ते, हे सुद्धा नेटवर्क आता चांगलं झालेलं आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना कुठेही अडचण राहणार नाही. नंतर ज्या फळबाग लागवडीचा मी मगाशी उल्लेख केला किंवा ज्या योजना आलेल्या आहेत, आता नवीन योजना आहेत, पहिल्याच्या होत्या किंवा रोजगार हमी योजना, फळबाग लागवड योजना, आता पोकरा अंतर्गत किंवा भाऊसाहेब फुंडकर योजना शासन जे राबवित आहे, अनुदान प्राप्त अशा, तर ह्या योजनेच्या माध्यमातून सुद्धा शेतकरी वर्ग आता बऱ्याचशा फळपिकांच्या लागवडीकडे वळलेला आहे. त्याचा फायदा उठवताना सुद्धा आपल्याला दिसत आहे. नंतर महाराष्ट्र त्यांना सातत्याने त्यासाठी प्रोत्साहित सुद्धा. नंतर मग जे काही खाजगी आणि सहकारी संस्थांचा वाढलेला सहभाग, म्हणजे आपल्या इकडे आपण जर पाहिलं तर केळीचा पर्टिक्युलर एरिया जळगावमध्ये होता, आता तो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जवळपास आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे, सोलापूर, सांगली जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी वाढतोय, कोल्हापूरमध्ये. तर मग केळी उत्पादक संघाची स्थापना झाली. डाळिंब आहे, डाळिंब उत्पादक संघ आहे, आंबा उत्पादक संघ आहे, किंवा द्राक्ष उत्पादक संघ आहे. असे अनेक राष्ट्रीय स्तरावर, राज्य स्तरावर सहकारी खाजगी संस्थांच्या राज्य उत्पादक संघाची स्थापना होऊन ते शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत आहे. शेतकऱ्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या निविष्ठासुद्धा वेळोवेळी सप्लाय करताना आपल्याला दिसत आहे. तर त्याच्या माध्यमातून सुद्धा शेतकरी वर्गाला बऱ्यापैकी फायदा होताना आपल्याला दिसत आहे. तर नंतर हे जे काही आपल्या ह्या ठिकाणी शेतकरी वर्ग जे काही फळं उत्पादन करतात, पण उत्पादन केल्यानंतर उपलब्ध असणारी बाजारपेठ, म्हणजे देशांतर्गत बाजारपेठ असेल किंवा परदेशी बाजारपेठ आहे, त्यासाठी सुद्धा शेतकऱ्यांना वेगवेगळ्या
शासनाच्या योजना असतील किंवा वेगवेगळे सोर्सेस असतील या माध्यमातून सुद्धा शेतकरी वर्ग आता बऱ्यापैकी निर्यात करत आहे किंवा उत्पादित केलेल्या फळपिकांवरती प्रक्रिया उद्योगसुद्धा आपल्याकडे वाढत आहेत. व्हॅल्यू ॲडिशन सुद्धा वाढत आहे. त्याचप्रमाणे शेतकरी वर्गांना जसे की फळपिकं घेतले किंवा फळपिकं घेत असताना येणाऱ्या नैसर्गिक आपत्ती, त्या नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षण करण्यासाठी सुद्धा शासनाच्या योजना आहेत, इन्शुरन्स आहेत. तर त्यामुळे सुद्धा शेतकरी वर्गाला बऱ्यापैकी म्हणजे फायदा होत आहे, एक आधार मिळतो. त्या दृष्टिकोनातून आपल्या राज्यामध्ये आपण जर पाहिलं सविस्तर तर किंवा भरपूर प्रमाणामध्ये फळपिकं वाढवण्यासाठी, फळबागेखालील एरिया वाढवण्यासाठी वाव असल्याचं आपल्याला अगदीच. श्रोतेहो, खऱ्या अर्थानं 90.8 FM फुले कृषी वाहिनीच्या माध्यमातून आज आपला विषय आहे फळबाग लागवडीपूर्वीचे नियोजन, आणि यासाठी आपल्याशी संवाद साधत आहेत डॉक्टर सचिन मगर सर, सहाय्यक उद्यान विद्यावेता, रोपवाटिका आणि प्रक्षेत्र, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी. गेल्या 15 वर्षाच्या संशोधनाअंती ते आपल्याशी अतिशय संशोधनात्मक आणि वैज्ञानिकदृष्ट्या फळबाग लागवडीची पूर्वतयारी कशा पद्धतीनं करायची, नियोजन कशा पद्धतीनं करायचं याविषयी आपल्याशी संवाद साधत आहेत. मगर सर, एक सातत्यानं प्रश्न जाणवतो की शेत पिकांच्या मध्ये एखादं पीक लावलं तर 1 वर्षाच्या आत किंवा 6 महिन्याच्या आत ते पीक काढलं जातं आणि त्या पिकाची विल्हेवाट लावली जाते किंवा आपल्या उत्पन्न आणि उत्पादनाच्या दृष्टीने शेतकऱ्यांना उपयोग पडतो. पण फळबागेचा जर विचार केला तर हे खूप वर्षापर्यंत टिकणारं आपण फळबाग असं म्हणत असतात. या दृष्टीनं फळबाग लागवडी करण्याच्या पूर्वी जमिनीची निवड हा फार महत्त्वाचा निकष आहे. एकदा फळबाग जमिनीमध्ये लावला आणि त्याच्यानंतर विचार करत बसायला आपल्याला वेळ नसतो. तर कशा पद्धतीची जमीन फळबाग लागवडी करत असताना असणं अपेक्षित आहे? याचा आपण जर विचार केला तर खूप चांगला प्रश्न आहे सर. किंवा जमिनीची निवड, फळबाग लागवड करत असताना जमिनीची निवड हा प्रामुख्याने एक सर्वात असा महत्त्वाचा असा विषय आहे. याच्यामध्ये फळबागेची लागवड करण्यासाठी आपण जमिनीची निवड जर करायची असेल तर जमिनीची खोली किती आहे, तिची सुपीकता किती आहे, त्या ठिकाणी निचरा किती होतो, तसेच त्या जमिनीमध्ये असणारे द्राव्य आणि विद्राव्य क्षारांचं प्रमाण किती आहे, याचं आपण माती परीक्षण करून मगच आपण त्या ठिकाणी तो निर्णय आपण घेतला पाहिजे. बरेचसे शेतकरी बांधव कुठलाही विचार न करता बाबा जमिनीमध्ये कुठल्या तरी फळझाडाची लागवड करायची, मग नंतर प्रॉब्लेम उपस्थित होतो. तोपर्यंत शेतकऱ्याचा संपूर्ण खर्च त्या ठिकाणी झालेला असतो आणि 1, 2 ते 3 वर्षानंतर आपल्याला कळतं की ही जमीन आपल्याला पर्टिक्युलर एखाद्या पिकासाठी अयोग्य आहे. त्यानंतर त्या शेतकऱ्याचं मनच एकदम त्या पिकावरून किंवा फळपिकाच्या याच्यावरून पूर्ण डायव्हर्ट होतं आणि तो डिसमूड होऊन जातो. त्यासाठी किंवा आपल्याला फळबाग लागवड करायची असेल तर जमिनीची निवड हा एक महत्त्वाचा विषय आहे. किंवा ज्या आपल्या भागामध्ये आपल्या जमिनीचा आपण सुपीकता, खोली आणि बाकीच्या सगळ्या गोष्टीचा विचार करून माती परीक्षण करून माती परीक्षणामध्ये आलेला अहवाल याचा विचार करून आपण आपल्या फळपिकाची निवड केली पाहिजे. म्हणजे विशेषतः म्हणजे ज्या जमिनीमध्ये आपल्याला लागवड करायची ती जमीन सुपीक असली पाहिजे, उत्तम निचऱ्याची असली पाहिजे, क्षारपड असली नाही पाहिजे, त्याचा सामू जो आहे तो 7 ते 7.5 पर्यंत असला पाहिजे, सेंद्रिय कर्बाचं प्रमाण त्याच्यामध्ये जास्त असलं पाहिजे. नंतर जे काही बऱ्याचशा जमिनी आपण पाहतो किंवा ज्या ठिकाणी खडक आहे, उथळ जमिनी आहे किंवा अजून बरेचसे प्रॉब्लेम आहे, जमिनीचं साधारणपणे खोली ही 1 मीटरपेक्षा जास्त असली पाहिजे. जमिनीच्या वरच्या थराच्या खाली लगेच खडक असला नाही पाहिजे किंवा अशा जमिनीमध्ये लागवड जर केली तर पावसाळ्यामध्ये पाण्याचा निचरा होत नाही, परिणाम त्याचे बरेचसे दुष्परिणाम आपल्याला दिसून येतात. दुसरी अशी गोष्ट आहे किंवा ज्या जमिनीमध्ये उथळ जमिनी आहेत तर अशा जमिनीमध्ये कमी खोलीवर वाढणाऱ्या फळझाडांची म्हणजे निवड आपण पसरणाऱ्या फळझाडांची निवड केली पाहिजे. ज्या जमिनीत चांगला निचरा होत नाही त्या जमिनीमध्ये निचऱ्याची पहिलीच व्यवस्था करून घेऊन मग लागवड करणं योग्य आहे. बऱ्याचशा जमिनीमध्ये आपण आता पाहतो महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा जमिनीमध्ये चुनखडीचं प्रमाण जास्त आहे. चुनखडीचं प्रमाण जास्त असलं तरी बरेचसे शेतकरी वर्ग त्यामध्ये लागवड करतात आणि बरेचसे प्रॉब्लेम नंतर येतात. पण आपण जर पाहिलं तर 8% पर्यंत 8% चुनखडीचं प्रमाण, मुक्त चुनखडीचं प्रमाण ज्या शेत जमिनीमध्ये आहे त्या जमिनीमध्ये शक्यतो बहुतांशी सगळेच फळझाडं येतात. परंतु 8 ते 15% पर्यंत जर शेत जमिनीमध्ये चुनखडीचं प्रमाण असेल तर त्या ठिकाणी लिंबूवर्गीय फळझाडं लावू नयेत किंवा 15% जास्त मुक्त चुनखडीचं प्रमाण ज्या जमिनीमध्ये जास्त आहे तर अशा जमिनीमध्ये शक्यतो फळझाडांची लागवडच करू नये. तर त्यासाठी जमीन आपण फळबाग लागवड करताना जमिनीची निवड हा मुद्दा फार महत्त्वाचा आहे. तर त्या दृष्टिकोनातून शेतकरी बांधवांनी सुद्धा ज्या शेतकरी बांधवांना ह्या येणाऱ्या खरीप हंगामामध्ये लागवड करायची आहे तर त्यांनी सर्वात पहिले माती परीक्षण, ज्या फळपिकाची लागवड करायची तर त्या अनुषंगाने माती परीक्षण करून घेणं गरजेचं आहे.
प्रयोगशाळेमधून. अगदीच श्रोते हो, खऱ्या अर्थानं डॉक्टर सचिन मगर सर यांनी आपल्याला मोलाचा सल्ला दिलेला आहे की शेती हे शास्त्र आहे, समजून उमजून शेती करणं गरजेचं आहे. म्हणून डॉक्टरांच्याकडे गेल्यानंतर पहिल्यांदा आपण कसं रक्त तपासलं जातं, रगवी तपासली जाते आणि त्या पद्धतीनं डॉक्टरांचा इलाज आपल्याला केला जातो. अगदी तसंच आपल्या शेतीमध्ये आहे. जर शेतीमध्ये फळबाग लागवड करायची असेल तर कृपा करून आपण सर्वात पहिला शेतीचं जमिनीचं माती परीक्षण करणं गरजेचं आहे. जमिनीची आरोग्य पत्रिका तुमच्याकडे असणं गरजेचं आहे आणि त्याच्या दृष्टीनं जमिनीचं माती परीक्षण घेऊन अतिशय शास्त्रीय दृष्टिकोनातून जर तुम्ही फळबाग लागवड केली तर निश्चितपणे तुमच्या फळबागापासून अतिशय चांगल्या पद्धतीचं उत्पादन आणि उत्पन्न आपल्याला मिळेल. आणि अशा पद्धतीची सुविधा महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या मृद आणि कृषी रसायनशास्त्र विभागामार्फत तुम्हाला माती परीक्षण करून दिले जाते. त्याचबरोबर शासनाच्या अनेक ठिकाणी प्रयोगशाळा आहेत, लॅब आहेत, त्या ठिकाणी जाऊन आपण आपलं माती परीक्षण करून घ्या आणि त्याच्यानंतरच फळबाग लागवडीचा आपण निर्णय घ्यावा, असाच आपल्याला डॉक्टर सचिन मगर सरांनी सल्ला दिलेला आहे. आपण निश्चित त्याचा अवलंब करणं गरजेचं आहे. मग सर, हे करत असताना मग शेवटी फळबागेसाठी त्या जागेची निवड करताना कशी करणं अपेक्षित आहे? हा फार एक महत्त्वाचा विषय आहे. कारण फळबाग लागवडीचा विचार, फळबाग लागवडीसाठी जागेचा विचार हा कोणी करत नाही. सुरुवातीला जागेचा विचार जर केला तर नंतर येणारे प्रॉब्लेम, नंतर उद्भवणारे जे काही समस्या आहेत त्या येणार नाहीत. त्यासाठी जमिनीचा मुद्दा आपण सखोल आता पाहिला. त्यानंतर जागेची सलगता हा एक मुद्दा महत्त्वाचा आहे. किंवा सुरुवातीला एखादा शेतकरी थोड्या क्षेत्रावरती लागवड करतो, नंतर मग त्याला जर फळबाग जर पुढच्या क्षेत्रावरती वाढवायची असेल तर त्याला ती जागा सलग असली पाहिजे, जेणेकरून फळबागेचा म्हणजे विस्ताराचा आपल्याला नंतरच्या काळामध्ये वाव मिळतो. नंतर पाणी पुरवठ्याची सोय जी आहे, बरेचसे शेतकरी बांधव जे आहेत किंवा 8 महिने पाण्याची व्यवस्था असते, मग त्यांच्याकडे पाणी परमनंट सोर्स जो आहे, 12 महिने पाण्याचा सोर्स आहे किंवा शेततळ्याचा सोर्स आहे, असा सोर्स असला पाहिजे. बरं, सगळ्या ठिकाणी बऱ्याचशा ठिकाणी हा पाण्याची सोय जरी असेल तर त्यांच्याकडे उपलब्ध असणारं पाणी, या पाण्याचे सुद्धा त्यांनी परीक्षण करून घेणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळा पाण्याचं परीक्षण न करता शेतकरी वर्ग त्या ठिकाणी फळबागेची लागवड करतो आणि मग ते जमीन खराब करतं, पर्यायाने फळबागेवरती सुद्धा त्याचा परिणाम होतो. तर त्यासाठी पाण्याची उपलब्धता आणि पाणी परीक्षण ह्या सुद्धा गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तर नंतर जे आहे स्थानिक हे सगळं करत असताना आपण जे काही फळपीक करतोय तर त्यासाठी आपल्या भागामध्ये आपल्या फळविक्रीसाठी असणाऱ्या सोयीसुविधा, म्हणजे स्थानिक बाजारपेठ असेल, राज्यांतर्गत, देशांतर्गत आणि परदेशी, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून आपण त्या ठिकाणी आपल्याला आपल्या जमिनीमध्ये येणारं जे काही फळपीक आहे तर त्या सगळ्या गोष्टीचा आपण विचार करून त्या फळपिकाची आपण निवड करणं गरजेचं आहे. नंतर मग सांगितलं दळणवळणाच्या सोयीसुविधा. नंतर जी काही जागा आपण निवडतोय ती जी जागा आहे त्या ठिकाणी आपण जे काही फळपीक लावणार आहोत तर त्या ठिकाणी त्याचं जंगली जनावरांपासून संरक्षण करणं तितकंच गरजेचं आहे, किंवा चोरीच्या याच्यापासून सुद्धा आपल्याला संरक्षण करणं गरजेचं आहे. मग त्यासाठी आपण पूर्णपणे कंपाऊंडची सोय किंवा लाईव्ह फेन्सिंग असेल किंवा बारबेड वायर फेन्सिंग असेल किंवा चेन लिंक फेन्सिंग याचा सुद्धा माध्यमातून आपण त्याचं संरक्षण करणं गरजेचं आहे. तर हे सुद्धा गोष्टी जागेची निवड करताना आपण विचारात घेतल्या पाहिजेत. त्याच्यानंतर मग ही झालं सर्व फळबागेची जागेची निवड, जमिनीचं पाणीचं प्रतवारी झाली, त्याचं परीक्षण झालं. नंतर फळबाग लागवडीच्या काही पद्धती असतात का? फळबाग लागवडीच्या पद्धतीचा जर आपण विचार केला तर त्याच्यामध्ये फळबाग लागवडीच्या अनेक पद्धती आहेत. प्रत्येक पद्धतीची अशी काही वैशिष्ट्ये आहेत. यातूनच आपल्याला योग्य पद्धत निवडताना प्रामुख्याने फळझाडांचं आयुर्मान असेल किंवा त्यांचा विस्तार असेल, वाढीची सवय असेल, वाढीची मर्यादा असेल, आपल्या जी काही जमीन आपण निवडली त्या जमिनीची उतार असेल, प्रत असेल, पोत असेल, आपल्या पाणी देण्याच्या पद्धती आहेत, मशागतीच्या पद्धती आहेत, झाडांना वळण देण्याच्या पद्धती, छाटणी करण्याच्या पद्धती, फलोत्पादनाच्या पद्धती, अशा इतर पद्धती एकापेक्षा सरस ठरेल अशा या संबंधी आपल्याला सगळ्याच ह्या पद्धतीचा सविस्तर आपल्याला विचार करावा लागेल ह्या सगळ्या गोष्टी. तर त्याच्यामध्ये प्रचलित पद्धती आहेत. त्यामध्ये चौकोनी पद्धत आहे, आयत मांडणी पद्धत आहे, समभुज त्रिकोणी पद्धत आहे किंवा कुणकुण पद्धती आहे, आणि आपण जे म्हणतो डोंगर उतारावरती आपण लागवड करतो तर कंटूर पद्धत आहे. पण बऱ्याचशा ह्या सगळ्या पद्धतीपैकी आपल्याला प्रामुख्याने जे आपले चौकोनी मांडणी पद्धत आहे तर त्याचा बरेचसे शेतकरी बांधव वापर करताना आपल्याला दिसतात. कारण याच्यामध्ये 2 झाडातलं अंतर आणि 2 ओळीतलं अंतर हे सारखंच असतं. कारण त्या ठिकाणी सगळ्याच फळझाडांना हा सारखा सूर्यप्रकाश मिळतो.
तुमची आंतरमशागत जी आहे ती सगळी व्यवस्थित होते. आपल्या म्हणजे बऱ्याचशा जे काय आपले इंटरकल्चरल ऑपरेशन्स आहेत ते सुद्धा तुम्हाला वेळेत पार पाडता येतात. नंतर त्यावरती होणारा किडी रोगीचा प्रादुर्भाव याचं सुद्धा बहुतांशी प्रमाण हे कमी राहतं. हवा खेळती राहते बागेमध्ये. तर बरेचसे शेतकरी बांधव ह्या पद्धतीचा वापर करतात, कारण ही वापरण्यास सहज आणि सोपी आहे. जी फळं म्हणजे फळझाडं डेरेदार असतात अशा फळझाडांच्या वाढीसाठी ही पद्धत योग्य आहे. म्हणजे सामान्यपणे आंबा आहे, चिकू आहे, पेरू, डाळिंब, अंजीर इत्यादी फळपिकांसाठी ही पद्धत वापरली जाते. तसेच त्याप्रमाणे आयत मांडणी पद्धत ह्या पद्धतीचा सुद्धा बऱ्याच वेळा आता वापर करताना आपल्याला शेतकरी बांधव दिसतात. विशेषतः म्हणजे आपल्याला हाय डेन्सिटी सघन लागवड जे आपण म्हणतो त्यामध्ये ह्याच्यामध्ये 2 झाडातलं अंतर आणि 2 ओळीतलं अंतर हे सारखं नसतं. तर ह्या जमिनीत म्हणजे लागवड करायचं जर झाला तर म्हणजे ज्या जमिनीला किंचित उतार आहे अशा जमिनीत लागवड करण्यासाठी ही पद्धत योग्य आहे. या ज्या फळझाडांना छाटणी आणि वळण देऊन 2 बाजूला अधिक विस्तार करावा लागतो साधारण तुमचं डाळिंब असेल, आंबा असेल, तुमचे पेरू असेल अशा फळझाडांसाठी ही पद्धत योग्य आहे. आणि जे डोंगर उतार आहे ज्या डोंगर उतारावरती आपल्याला लागवड करणं शक्य नसतं अशा ठिकाणी आपल्याला समतल म्हणजे कंटोर लागवड पद्धतीने आपण फळबागेची लागवड करू शकतो. आणि सर्वसाधारणपणे फळबाग लागवड करत असताना शेतकऱ्यांना असतं की जास्त जवळ जर लावलं तर जास्त झाडं बसतील, झाडांची संख्या जास्त होईल आणि आपल्याला उत्पन्न जास्त मिळेल. हा एक आजकाल कल दिसतो. निश्चितच आता पारंपरिक पद्धतीकडून शेतकरी वर्ग सघन लागवडीकडे वळत आहे. आपण जर पाहिलं तर आपल्या देशाची राज्याची पर्यायाने देशाची लोकसंख्या वाढत आहे. हे वाढतं प्रमाण किंवा शहरीकरण वाढत आहे, औद्योगिकरण वाढत आहे, डिफॉरेस्टेशन वाढत चाललेलं आहे. शेतकरी वर्गाची शेती ही सुद्धा कमी होत चाललेली आहे. तर मग अशा याच्यामध्ये किंवा आपल्या ज्या वाढत्या लोकसंख्येला खाण्यासाठी किंवा जे काही खाणं पुरवण्यासाठी किंवा आपल्याला एक्सपोर्ट निर्यात करण्यासाठी आपल्याला कमी जागेमध्ये जास्तीत जास्त उत्पादन घेतलं गेलं पाहिजे. म्हणून बऱ्याचशा संशोधना अंतर्गत बऱ्याचशा लागवडीच्या पद्धती आपल्याकडं शेतकऱ्यांसाठी आलेल्या आहेत. तर त्यामध्ये सघन लागवड ह्या पारंपरिक लागवडीपेक्षा सघन लागवडीमध्ये कमीत कमी जागेमध्ये जास्तीत जास्त झाडे बसून कमी वेळामध्ये जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी ह्या सघन लागवडी पद्धती प्रचलित झालेल्या आहेत. कोणती फळपिकं घेणं अपेक्षित आहे याच्यामध्ये आंबा आहे, पेरू आहे, संत्री आहे, असे केळी आहे, अननस आहे, असे बरेचसे फळपिकांची लागवड शेतकरी वर्ग याच्यामध्ये सघन लागवडीमध्ये करू म्हणजे छाटणीला प्रतिसाद देणारी झाडं त्याच्यामध्ये सघन लागवडीमध्ये शेतकरी वर्ग लागवड करू शकतात. याच्यामध्ये तुम्हाला छाटणी देण्याच्या वळण देण्याच्या पद्धती, छाटणीच्या पद्धती त्याचे ह्या पद्धतीमध्ये झाड जे आहे याचा विस्तार मोठा होऊ न देता मर्यादित विस्तार म्हणजे मर्यादित वाढ झाडाची वाढ ठेवून आपल्याला अपेक्षित असं उत्पादन आपण त्यामध्ये घेऊ शकतो. त्यामध्ये आपण विविध खुंटांचा सुद्धा वापर करू शकतो किंवा विविध ग्रोथ रिटार्डंट्स आपण जे म्हणतो ग्रोथ रोधक यांचा सुद्धा आपण त्या ठिकाणी वापर करून त्या झाडाची वाढ ही मर्यादित ठेवून त्यापासून आपण सघन लागवडीमध्ये यशस्वी असं उत्पादन फळझाडामधून घेऊ शकतो. निश्चितच श्रोते हो, 90.8 FM फुले कृषी वाहिनीच्या माध्यमातून आपण डॉक्टर सचिन मगर सर यांना ऐकत आहात आणि आज आपला विषय आहे फळबाग लागवडीपूर्वीचे नियोजन. आणि त्यासाठी आपल्याशी संवाद साधत आहेत डॉक्टर सचिन मगर सर, सहाय्यक उद्यान विद्यावेता, रोपवाटिका आणि प्रक्षेत्र, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी. ऑनलाईनच्या माध्यमातून जगभरातले श्रोते आपल्याला ऐकत असतील किंवा रेडिओच्या माध्यमातून 90.8 FM माध्यमातून सर्व श्रोते आपल्याला ऐकत असतील. आणि आपण आज फळबाग लागवडीपूर्वीचं नियोजन याविषयी चर्चा करत आहोत. तर मगर सर, मला हे सांगायला लागेल की फळबाग लागवड करण्याच्या पूर्वी जर खड्डे भरणे आणि खड्डे खोदणे हे फार महत्त्वाचं आपण त्यातला एक महत्त्वाचा मुद्दा सांगतो. काय करणं अपेक्षित आहे शेतकरी बांधवांनी? कारण बरेचसे आपण पाहिलं किंवा आपले जे फळझाडं आहे हे बहुवर्षायू आहेत, यांचं आयुष्य हे अनेक वर्षापर्यंत असतं. तर मग फळबाग लागवडीचं आपल्याला नियोजन करायचं असेल तर निश्चितच आपल्याला खड्डे खोदणे हे सुद्धा महत्त्वाचं आहे. कारण बरेचसे झाडांचा विस्तार, मुळ्यांचा विस्तार हा जमिनीमध्ये 1 ते 1.5 मीटर खोलीपर्यंत आपल्याला वाढत असलेला दिसतो आणि त्या पद्धतीनेच त्या झाडाचं आयुष्यसुद्धा तितकंच वाढत असलेलं आपल्याला दिसतं. मग त्यासाठी आपण जे पाहिलं किंवा जे आपण मगाशी पाहिलं किंवा जमिनीची खोली, जमिनीची सुपीकता, जमिनीचा निचरा, जमिनीतील निचरा होण्याचं प्रमाण किती आहे, तर ह्या सगळ्या गोष्टीचा परिणाम हे खड्डे आपण जर पाहिलं तर त्या दृष्टिकोनातून आपल्याला खड्डा खोदणं हे गरजेचं आहे. किंवा जे काही बहुवर्षायू झाडं आहेत तर ह्या झाडांसाठी आपल्याला कमीत कमी 1 मीटर रुंदीचा, 1 मीटर लांबीचा आणि 1 मीटर खोलीचा खड्डा आपल्याला खोदणं गरजेचं आहे. फळबाग लागवडीपूर्वी कमीत कमी 1.5 महिना अगोदर म्हणजे उन्हाळ्यामध्ये ज्यावेळेस आपली सगळी पूर्व मशागत होऊन जाईल, जमिनीची पूर्णपणे आखणी करणं म्हणजे फळबाग लागवडीपूर्वी जमिनीचे आपले भाग जे आहेत
ते व्यवस्थित पाडून त्याच्यामध्ये आखणी करून आपण खड्डे घेणं हे गरजेचं आहे. 1 बाय 1 मीटर किंवा पाऊण बाय पाऊण मीटरवरती आपण सुद्धा खड्डे आपण घेऊ शकतो. आणि हे खड्डे जे आहेत ते आपल्याला उन्हाळ्यामध्ये खोदणं तितकंच गरजेचं आहे. कारण का तर त्या जमिनीमध्ये असणारे फळबाग लागवड केल्यानंतर त्यांच्या याच्यावरती हार्मफुल असणारे जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स जे आहेत, सूत्रकृमी आहे किंवा अजून बाकीचे कीड रोग आहेत, तर त्या पूर्णपणे सूर्यप्रकाशामध्ये मरण्याचं म्हणजे पूर्णपणे मरून जाऊ शकतात. तर त्यासाठी एक जे खड्डे आपण खोदतो ते पूर्णपणे सूर्यप्रकाशामध्ये कमीत कमी 1 महिनाभर राहिले पाहिजेत, जेणेकरून फळबाग लागवड केल्यानंतर आपल्याला जे काही त्याचे दुष्परिणाम दिसणार ते दिसणार नाहीत. दुसरी गोष्ट, खड्डे खोदल्याच्या नंतर आपण खड्डे खोदताना जी खड्ड्याच्या वरची सुपीक माती जी आहे तर ती आपण वेगळ्या ठिकाणी टाकली पाहिजे आणि खालची माती जी आहे ती वेगळ्या बाजूला टाकली पाहिजे. कारण खड्डा भरताना हा एक मुद्दा असा प्रकर्षाने बऱ्याचशा शेतकरी बांधवांच्या लक्षामध्ये येत नाही. कारण सुपीक माती आपली खाली जाते आणि जी भरलेली माती, जी खालच्या थरातली माती जी सुपीक नाही ती माती आपल्याला वरती येते आणि परिणामी ज्या ठिकाणी आपण फळझाडं लावतो तर त्याच्या वाढीवरती त्याचा परिणाम आपल्याला झालेला दिसतो. तर ही एक गोष्ट सुद्धा शेतकरी बांधवांनी बऱ्याच प्रमाणात शेतकऱ्यांची या ठिकाणीच मोठी अशी थोडीशी चूक होते असं होताना दिसते, बऱ्यापैकी दिसतं. तर मग त्यासाठी ज्यावेळेस आपण खड्डा भरणार आहोत, साधारणपणे 1 जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये आपण खड्डा भरून आपण ती तयारी करणं गरजेचं आहे. खड्ड्याच्या म्हणजे याला तळाशी आपल्याकडे जो काही उपलब्ध पालापाचोळा आहे तो टाकणं गरजेचं आहे. जी सुपीक माती आहे ते त्या याच्यावरती त्या थरावरती टाकायची आणि ज्या थरामध्ये म्हणजे सगळ्यात वरचा जो थर आहे ज्या थरावरती आपल्याला लागवड करायची 1 ते 1.5 फुटामध्ये, तर त्या ठिकाणी सुपीक माती, शेणखत, नंतर जे काही रासायनिक खत आहे आपल्याकडे सिंगल सुपर फॉस्फेट ते, आणि उपलब्ध जे काही निमकेक आहे किंवा गांडूळ खत आहे, जे काही खताची मात्रा किंवा जे काही आपल्याला बुरशीनाशकाचा त्या ठिकाणी वापर करायचा, तर हे सगळं मिक्स त्या खड्ड्यामध्ये झालं पाहिजे फळबाग आपल्याला लागवडीच्या पूर्वी. म्हणजे साधारण मे संपल्यानंतर जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये आपले खड्डे भरून सगळे तयार असले पाहिजे, जेणेकरून ज्यावेळेस पावसाळा आपला चालू होईल साधारण 15 जून नंतर हवेमध्ये कोरडे म्हणजे गारवा येईल त्यावेळेस मग आपलं रान लागवडीसाठी तयार होईल. अगदीच श्रोते, खऱ्या अर्थानं आपल्याला फळबाग लागवडीच्या पूर्वतयारीच्या दृष्टीने डॉक्टर सचिन मगर सरांनी अतिशय महत्त्वाचा सल्ला दिलेला आहे. ज्यावेळेला पाऊस पडतो जून जुलै महिन्यामध्ये, तर त्यावेळेला मोठ्या प्रमाणामध्ये विद्यापीठातल्या रोपवाटिकेमध्ये शेतकऱ्यांची गर्दी होताना दिसते की रोपण यायची आणि त्यानंतर खड्डे काढण्याच्या तयारीला आपण लागतो. तर या ठिकाणी आपलं निश्चितपणे आपली त्या ठिकाणी गल्लत होते. तर शास्त्रोक्त पद्धतीनं जर फळबाग आपल्याला लागवड करायची असेल तर फळबाग लागवडीपूर्वीचे नियोजन करण्यासाठी डॉक्टर सचिन मगर सर यांनी आपल्याला खूप महत्त्वाचा आणि मोलाचा सल्ला दिलेला आहे की मे महिन्याच्या उन्हाळ्यामध्ये आपले खड्डे काढून पूर्ण असले पाहिजेत, जेणेकरून उन्हाळ्याच्या उन्हाची खूप तीव्रता असते आणि याच्यामध्ये सर्व जमिनीतले जे रोग असतात, किडे असतात, त्यांचा नायनाट होण्याच्या दृष्टीनं हे अतिशय महत्त्वाचा मुद्दा आपल्याला या ठिकाणी आपल्या फळबाग लागवडीचं महत्त्वाचं सूत्र डॉक्टर सचिन मगर सर यांनी सांगितलं. त्याला आपण त्या ठिकाणी निश्चितपणे याची काळजी घेणं गरजेचं आहे. सर, मग ही फळबाग लागवडीची पूर्ण सगळी तयारी झाल्यानंतर मग शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणामध्ये घाई गडबड होते किंवा धांदल उडते की रोपं आणि कलमांची खरेदी करायची आणि मग सातत्याने ते म्हणतात की सर 3 वर्षाची रोपं मिळतील का, 4 वर्षाची मोठी रोपं मिळतील का, मोठे कुठे झालेत, अशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला सातत्यानं आपल्या विद्यापीठ शास्त्रज्ञांना विचारण्यात येतं. तर नेमकंच कशी रोपं काळजी घेणं, कोणती काळजी घ्यायला पाहिजे रोपं आणि कलमं खरेदी करत असताना, काय सांगता येईल? निश्चितच सर, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ घुमटी या उक्तीप्रमाणे आपण जर शुद्ध कलमांची निवड केली तर त्यापासून किंवा जातीवंत कलमांची आपण निवड जर केली तर त्यापासून येणारी फळंसुद्धा आपल्याला चांगली तितकीच रसाळ असणार आहेत. तर त्यासाठी आपण जातीवंत रोगमुक्त मातृक्ष बागेतील कलम काढी वापरलेलीच कलमं आपण खात्री करून घेतली पाहिजेत. जी काही कलमं आहेत ती जोमदार वाढीची, निरोगी असली पाहिजेत. कलम निवडत असताना ते जे कलम जोड आहे तो पूर्णपणे सशक्त असल्याचीच खात्री आपण त्या ठिकाणी केलेली पाहिजे. नंतर हे जे काही कलमं आहेत हे कलमं ज्या ठिकाणाहून खरेदी करणार आहोत तर त्यांच्याकडं असणारे जे काही उपलब्ध साधन सामुग्रीच्या माध्यमातून जी काही कलम रोपं तयार केलेली तर त्या ठिकाणी त्या रोपाचं हार्डनिंग झालेलं आहे का नाही, त्या रोपाचं वय किती आहे, त्याचं पूर्णपणे हार्डनिंग झालेलं आहे का नाही याची पूर्णपणे खात्री करणंसुद्धा तेवढंच गरजेचं आहे. ते कलम लागवडीयोग्य झालेलं आहे किंवा नाही हे सुद्धा खात्री करणं गरजेचं. पण शक्यतो शेतकरी बांधवांनी 1 वर्ष वयाचं
1 वर्ष वयाचं कलम केलेलं रोपटं लागवडी योग्य असतं आणि तेच लागवडीसाठी वापरणं तितकंच महत्त्वाचं आहे. बऱ्याचशा मोसंबी आणि संत्रीचे कलम खरेदी करताना जो काही खुंट त्यामध्ये शिफारशीत केलेला आहे तोच खुंट वापरलेला आहे का नाही त्याबाबत सुद्धा शेतकरी बांधवांनी त्याची खात्री करणं गरजेचं आहे. बरंच आता आपला जर भाग जर आपण जर पाहिला तर डाळिंबाचा पट्टा आहे, तर यामध्ये बरेचशे रोपं जे आहेत किंवा हे बरेचसे रोपं म्हणजे रोगमुक्त रोपं जाताना बऱ्याचशा प्रायव्हेट नर्सरीमधून आपल्याला दिसत नाही. तर त्या ठिकाणी मग काय होतं किंवा जो आपला तेलकट डाग रोग आहे या तेलकट डाग रोगाचा प्रादुर्भाव बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या शेतावरती जाताना आपल्याला दिसतो. तर त्यासाठी नर्सरीपासूनच सुरू होतं. तर मग त्यासाठी ह्याशी कलमे खरेदी करत असताना किंवा ती तेलकट डाग रोगमुक्त असणारीच रोपे कलमे खरेदी करणं गरजेचं आहे. त्यासाठी जातिवंत मातृवृक्षापासून तयार केलेली रोपं जी आहेत तर तेच खरेदी करणं शेतकरी बांधवांना तितकंच आवश्यक आहे. आणि बऱ्याच वेळा 2 वर्ष 3 वर्ष 4 वर्ष या रोपांची मागणी केली जाते, पण तितकंच ते रोप तेवढं जमिनीमध्ये रुजत नाही तितक्या लवकर आणि तेवढं लवकर उत्पादन शेतकरी बांधवांना मिळत नाही. तर त्या दृष्टिकोनातून 1 वर्ष 6 वर्ष वयापर्यंतची कलमरोपं निवडून ती जर लागवड जर केली तर निश्चितपणे त्यांचा विस्तार आणि त्यांची वाढ ही लवकरात लवकर होऊन शेतकरी बांधवांना वेळेत चांगल्या प्रकारचं उत्पादन फळ पिकांपासून आंबा पिकाच्या बाबतीत काय सांगता येईल? किती वर्षाची रोपं किंवा कशी रोपं निवडणं गरजेचे आहे? आंब्याचा विचार जर केला तर आता बरेचसे शेतकरी बांधव सघन लागवडी पद्धतीकडे वळालेले आहेत. तर बऱ्याच म्हणजे सघन लागवडीकडे ज्या शेतकऱ्यांना वळायचं आहे तर त्यांनी कमीत कमी 1-1.25 वर्षाचं रोपटं जे आहे तेच लागवड करणं योग्य आहे. कारण 3 आणि 4 वर्षाचं 4 फूट 5 फूट उंचीचं रोप जर तुम्ही जर निवडून जर फक्त सिंगल काडी नुसतं त्याला कुठल्याही प्रकारच्या फांद्या नसणारा शेंडा फक्त 1-3-4 फुटाचं रोपटं तुम्ही जर लावायचा प्रयत्न जर केला तर ते रोप तुम्हाला तुमच्या शेतामध्ये लावल्याच्या नंतर त्याला पूर्णपणे आधार देणं तितकंच गरजेचं आहे. आणि ते रोप कमीत कमी 3 ते 4 वर्ष तुम्हाला उत्पादन देण्यासाठी त्यापासून लागतात. आता सघन लागवडीचा आपण जर विचार जर केला तर बरेचसे शेतकरी वर्ग दुसऱ्या वर्षापासूनच त्याचं उत्पादन घ्यायला सुरुवात करतात आणि हे 3-4 फुटाचं रोप न लावता जर 1-2 फुटापर्यंत हाईटचं रोप जर लावलं तर त्यामध्ये त्या शेतकऱ्याला पाहिजे तसं वळण पाहिजे तशी छाटणी करून त्या झाडाला आपल्याला आकार देता येतो आणि त्याची जी वाढ ही मर्यादित ठेवता येते. अगदी ह्या 3-4-5 फूट वाढलेल्या रोपाचं आपल्याला परत तेवढंच पुन्हा खाली हे करून पुन्हा व्यवस्थापन करण्यामध्ये बराचसा वेळ जाऊ शकतो. तर त्यासाठी पूर्णपणे 1 वर्ष पर्यंत हार्डनिंग झालेली आणि 1 ते 6 वर्ष वयाची रोपं वापरणं तितकंच गरजेचं आहे. निश्चितच श्रोते हो, आपण डॉक्टर सचिन मगर सर यांनी आपल्याला दिलेला सल्ला ह्या ठिकाणी अतिशय महत्त्वाचा आहे. त्यामुळं त्यांनी सांगितलेल्या सल्ल्याप्रमाणेच आपण आपली रोपं निवडलं तर आपल्याला निश्चितपणे त्याचा लाभ होईल. तर मग आता कलमे असतील किंवा रोपे असतील हे खरेदी करताना घ्यावयाची काळजी काय केली पाहिजे? बरेचसे आता शेतकरी वर्ग काय करतात की ह्या एखाद्या फळपिकाची लागवड करायची असेल तर हे अचानक ठरलं जातं किंवा नाही हे अमुक नर्सरीमध्ये रोपं आहेत, तिथं चांगले रोपं आहेत, इकडं अमुक नर्सरीमध्ये चांगले रोपं आहेत, असे सांगेवांगे याच्यामध्ये बरेचसे शेतकरी बांधवांची फसवणूक होण्याची शक्यता आहे आणि वाढलेली आहे. तर ही रोपं खरेदी करत असताना कृषी विद्यापीठाची रोपवाटिका आहे, शासकीय फळ रोपवाटिका आहेत, तसेच परवानाधारक खाजगी रोपवाटिका आहेत. ह्या रोपवाटिकामध्ये जी काही कलमे रोपं तयार केली जातात ही शाश्वत असतात. अगदी. आणि ह्या रोपवाटिकेतून खरेदी करण्याचा फायदा एकच आहे की शेतकऱ्याची फसवणूक होत नाही. महत्त्वाचं म्हणजे त्यांना जातिवंत कीडरोगमुक्त रोपांचा पुरवठा या ठिकाणावरून केला जातो. आणि निश्चितच आपल्या कृषी विद्यापीठाच्या जे काही रोपवाटिका आहे यांचा सिंहाचा वाटा राहिलेला आहे शेतकऱ्यांना जातिवंत कीडरोगमुक्त कलमे रोपे सप्लाय करण्यामध्ये. आपल्या राज्यामध्येच आपल्या जिल्ह्यामध्येच नाही राज्यामध्येच नाही तर राज्याबाहेर सुद्धा आपल्या रोपवाटिकांच्या माध्यमातून विविध प्रकारच्या फळझाडांचे कलमे रोपांची विक्री आपल्या आजूबाजूच्या राज्यामध्ये शेतकऱ्यांना केली जाते. अगदीच सर, इतक्या मोठ्या प्रमाणावर तर आपल्या राज्यात नाही तर बाहेरच्या राज्यापर्यंत सुद्धा आपल्या नर्सरीची व्याप्ती वाढलेली आहे. याचं कुठे योगदान किंवा याची कुठे दखल घेण्यात आलेली आहे? निश्चितच सर, आपण गेल्या वर्षी आपण पाहिलं तर आपण आपल्या रोपवाटिकेमधून जे काही कलमे रोपांचं आपण विक्री करतो, आपल्या रोपवाटिकेमध्ये असणारं व्यवस्थापन, मातृवृक्ष बागांचं व्यवस्थापन याच्या माध्यमातून आदरणीय आपले विद्यापीठाचे कुलगुरू माननीय डॉक्टर प्रशांत कुमार पाटील सर तसेच संशोधन संचालक
उद्यान विद्या विभाग प्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आपण नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्ड, राष्ट्रीय बागवानी बोर्ड यांच्याकडे आपण आपल्या रोपवाटिकांना मानांकनासाठी प्रस्ताव पाठवला होता आणि गेल्या वर्षीच आपल्या उद्यान विद्या रोपवाटिकेला सर्वोच्च असं 3 स्टार मानांकन आपल्याला राष्ट्रीय बागवानी बोर्डाकडून प्राप्त झालेलं आहे. अगदीच खूप खूप धन्यवाद सर्व श्रोत्यांच्या वतीनं सर. डॉक्टर सचिन मगर सर हे सहाय्यक उद्यान विद्यावेता रोपवाटिका आणि प्रक्षेत्र म्हणून त्या ठिकाणी कार्यरत आहेत आणि त्यांच्या कार्याचं फलित त्यांच्या टीमनं सगळ्यांनी जर घेतलेले जे कष्ट आहेत त्याचा परिपाक म्हणून आपल्याला इतकं छान पद्धतीचं पारितोषिक मिळाले. आणि श्रोते हो, निश्चितपणे अशा पद्धतीची आपल्याला खात्रीशीर रोपं जर हवी असतील तर महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या रोपवाटिका आणि प्रक्षेत्रामध्ये अशा पद्धतीची रोपं आपल्याला सुद्धा उपलब्ध होतील. त्यासाठी मी आपल्याला त्यांचा संपर्क क्रमांक देतोय 02426 243 442. मी पुन्हा एकदा संपर्क क्रमांक सांगतो 02426 243 442. तर जरूर आपल्याला अशा पद्धतीची रोपं किंवा कलमं हवी असतील तर निश्चितपणे आपण त्या ठिकाणी संपर्क साधायचा आहे आणि आपल्याला चांगली जातीवंत अशा पद्धतीची रोपं त्या ठिकाणी आपल्याला मिळवून घ्यायची आहेत. त्याचबरोबर आपल्याला एक मोबाईल क्रमांक सुद्धा मी आपल्याला देतोय, तर तो आहे 75 88 51 79 67. तर जरूर आपण डॉक्टर सचिन मगर सर यांच्याशी सुद्धा आपण संपर्क साधू शकता आणि आपल्या फळबाग लागवडीविषयी सुद्धा अधिक माहिती त्यांच्याकडून जाणून घेऊ शकता किंवा फळबाग किंवा कलमे उपलब्ध जर आपल्याला हवे असतील तर ती केव्हापासून विक्री चालू आहे, त्यांची काय किंमत आहे याविषयी देखील आपण त्यांच्याकडून माहिती करून घेऊ शकता. मगर सर, आपण सांगत होता की इतक्या चांगल्या दर्जाचे मातृवृक्ष राहुरी महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या उद्यान विद्या विभागाकडे आहेत, आपल्या नर्सरीकडे आहेत आणि अशा पद्धतीची जर रोपं आपल्याला हवी असतील तर विद्यापीठाचं कार्यक्षेत्र बघितलं तर 10 जिल्ह्याचं आहे आणि इथून एवढं लांबून सगळे शेतकरी या ठिकाणी राहुरी या ठिकाणी यायचं आणि इथून रोपं त्या ठिकाणी उपलब्ध करून घ्यायची. तर ही खूप मोठी कसरत शेतकऱ्यांच्या दृष्टीने आहे. तर लांब दूर अंतरावरती राहणाऱ्या कार्यक्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी काय सल्ला असेल? सर, निश्चितपणे आपलं जे विद्यापीठाचं कार्यक्षेत्र आहे ते 10 जिल्ह्यामध्ये विस्तारलेलं आहे आणि 10 जिल्ह्यामध्ये आपण जर विचार जर केला कोल्हापूरपासून नंदुरबारपर्यंत, कोल्हापूर या आपल्या असे 15 सेंटर्स आहे, 15 नर्सरी रोपवाटिका आहेत. तर त्यामध्ये त्या भागामध्ये येणारे फळपिकांचे रोपं कमी जास्त प्रमाणामध्ये उपलब्ध होत असतात. तर कोल्हापूर आहे, कोल्हापूरला राजश्री छत्रपती शाहू महाराज कॉलेज जे आहे आपलं कृषी महाविद्यालय, त्या ठिकाणी आपली रोपवाटिका आहे. शेंडा पार्कला रोपवाटिका आहे. कसबे डिग्रजचं आपलं कृषी संशोधन केंद्र आहे, तर त्या ठिकाणी आपलं एक रोपवाटिका आहे. पुण्यामध्ये गणेशखिंड आणि कृषी महाविद्यालय शिवाजीनगर पुणे या ठिकाणी सुद्धा आपली उद्यान विद्या रोपवाटिका आहे. सोलापूरला राष्ट्रीय कृषी संशोधन केंद्र, त्या ठिकाणी सुद्धा आपली रोपवाटिका आहे. आपल्या मध्यवर्ती परिसरामध्ये मध्यवर्ती रोपवाटिका आणि उद्यान विद्या रोपवाटिका या दोन्ही मोठ्या रोपवाटिका या ठिकाणी आहेत. पिंपळगावला आपली रोपवाटिका आहे. कृषी महाविद्यालय नंदुरबार आणि कृषी महाविद्यालय धुळे या ठिकाणी सुद्धा आपल्या रोपवाटिका आहेत. तर त्या ठिकाणी जे काही कलम रोपं उपलब्ध आहेत तर त्या ठिकाणी शेतकरी व बांधवांनी संपर्क केल्यास त्यांना आवश्यक असणारे रोपं कलम त्या ठिकाणी मिळू शकतात. तर ते सुद्धा शेतकरी बांधव त्या ठिकाणी संपर्क करू शकतात. अगदीच. आणि विद्यापीठाच्या संकेतस्थळावर सुद्धा हे आपण त्या ठिकाणी विद्यापीठाच्या संकेतस्थळावरती सुद्धा आपल्या 15 सेंटर्स जे आहेत तर त्याचे आपण संपर्क क्रमांक त्या ठिकाणी दिलेले आहेत. तसेच आपण वेळोवेळी आपल्याकडं 10 जिल्ह्यामध्ये जे काही आपल्या रोपवाटिका आहेत तर त्या ठिकाणी उत्पादित कलमे रोपांचा तपशील सुद्धा आपण त्या ठिकाणी अपलोड करत असतो. तर शेतकरी बांधवांना त्या माध्यमातून सुद्धा त्यांना आवश्यक असणारे कलम रोपांची माहिती त्या ठिकाणी मिळू शकते. निश्चितच श्रोते हो, कृषी जगत ज्ञानदाता या विशेष कार्यक्रमामध्ये 90.8 FM फुले कृषी वाहिनीच्या माध्यमातून आपण डॉक्टर सचिन मगर, सहाय्यक उद्यान विद्यावेता रोपवाटिका आणि प्रक्षेत्र, उद्यान विद्या विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्याकडून फळबाग लागवडीपूर्वीचे नियोजन याविषयीची इत्थंभूत माहिती आपण जाणून घेत आहोत. ते आपल्याशी संपर्क साधत आहेत. मी पुन्हा एकदा त्यांचा संपर्क क्रमांक आपल्याला देत आहे 02426 243 442, 02426 243 442 आणि त्यांचा मोबाईल क्रमांक देखील आहे 75 88 51 79 67. मी पुन्हा एकदा त्यांचा मोबाईल क्रमांक देत आहे 7588517967. तर जरूर आपण त्यांच्याशी संपर्क साधायचा आहे आणि आपल्या फळबाग लागवडीविषयी इत्थंभूत अशी माहिती जाणून घ्यायची आहे. सर, अगदी कार्यक्रमाच्या शेवटाकडे जात असताना शेवटी फळबागा नेमकी कधी करणं अपेक्षित आहे? पाऊस पडला की शेतकऱ्यांची गर्दी होते, फळबागांसाठी घाई गर्दी होते, नेमकं काय सांगता येईल याच्याबद्दल? संदिग्ध असं म्हणजे शेतकऱ्यामध्ये संदिग्धता असते किंवा
फळबागेची लागवड पाणी उपलब्ध असल्यावर वर्षभर लागवड करू शकतात किंवा पाऊस पडल्यानंतर लागवड करू शकतात. पण हे म्हणणं थोडंसं हे होऊ शकतं किंवा आपल्याकडं आपण जर विचार जर केला तर बरेचसे मृग नक्षत्रामध्ये ज्यावेळेस आपल्याकडं पाऊस पडायला सुरुवात होते तर त्यावेळेस लागवड केली तर ती योग्य राहू शकते किंवा जेणेकरून पुढे फळबाग लागवड केल्याच्या नंतर पुढे 4 महिने पावसाळा असतो आणि त्या 4 महिन्याच्या कालावधीमध्ये असणारं वातावरण, मिळणारं त्याला नैसर्गिकपणे मिळणारं पाणी, त्यामध्ये पूर्णपणे चांगल्या प्रकारे वाढ होऊन त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं गॅप न पडता म्हणजे नांग्या न पडता अपेक्षित असे सर्वायवल पर्सेंटेज त्यामध्ये शेतकरी बांधवांना मिळू शकतं. म्हणून आणि बऱ्याच ठिकाणी आपण जर विचार जर केला तर काही ठिकाणी दुसरा एकमत म्हणजे दुसऱ्या अँगलने आपण जर विचार जर केला तर ज्या ठिकाणी सर्वात जास्त पाऊस पडतो अशा ठिकाणी पाऊस संपल्यानंतर त्या ठिकाणी फळबागेची लागवड सुद्धा शेतकरी बांधव करू शकतात आणि ज्या ठिकाणी कमी पाऊस पडतो अशा ठिकाणी शेतकरी बांधव पावसाळ्याच्या सुरुवातीला लागवड केलेली फायदेशीर ठरू शकते शेतकरी बांधवांना. अगदीच निश्चितपणे बदलतं हवामान आणि आजची फळबाग लागवड या दृष्टीने सुद्धा आपण विचार करणं गरजेचं आहे. डॉक्टर सचिन मगर सरांनी आपल्याला जो सल्ला दिला आहे त्या पद्धतीने देखील आपली फळबाग लागवड आपण करू शकता. सर, बऱ्याच वेळापासून आपण आमच्या श्रोत्यांसाठी अतिशय छान पद्धतीची माहिती, फळबाग लागवडीपूर्वीचे नियोजन याविषयीची इत्यंभूत माहिती आपण सर्व श्रोत्यांसाठी दिलेली आहे. आणि आता निश्चितपणे फळबाग लागवड करण्याच्या पूर्वी आपल्याला दिलेला सल्ला आहे आमचे सर्व श्रोते ऑनलाईनच्या माध्यमातून जगभरातले ऐकणारे श्रोते असतील किंवा रेडिओ 90.8 FM फुले कृषी वाहिनीच्या माध्यमातून ऐकणारे श्रोते हे निश्चितपणे याचा लाभ घेतील. तर आपण इतकी छान पद्धतीची माहिती आमच्या सर्व श्रोत्यांसाठी दिली त्याबद्दल सर्व श्रोत्यांच्या वतीनं, ऑनलाईनच्या माध्यमातून ऐकणाऱ्या जगभरातल्या श्रोत्यांच्या वतीनं आणि 90.8 FM फुले कृषी वाहिनी महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या वतीनं आपले खूप खूप आभार आणि आपल्या भावी निरामय निरोगी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद सर. फळबाग लागवडीपूर्वीचे नियोजन याविषयी डॉक्टर सचिन मगर, सहाय्यक उद्यान विद्यावेता, रोपवाटिका आणि प्रक्षेत्र उद्यान विद्या विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांनी दिलेली माहिती आपण ऐकलीत. या ठिकाणी कृषी जगत ज्ञानदाता या कार्यक्रमामध्ये आता थांबण्याची वेळ झालेली आहे. आमचं प्रसारण महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या फुले कृषी वाहिनी यूट्यूब या चॅनलवर देखील आहे. आपण नक्कीच त्याचं शेअर करा, लाईक करा आणि त्याचं सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. त्यासाठी आपल्याला नवनवीन माहिती किंवा नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्हाला निश्चित मदत होईल. आजचा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला हेही आम्हाला कळवायला विसरू नका. या ठिकाणी आता थांबण्याची वेळ झाली. मी डॉक्टर आनंद सभई आपल्या सर्वांची या ठिकाणी रजा घेतो. पुन्हा भेटूया कृषी जगत ज्ञानदाता या विशेष कार्यक्रमामध्ये एका नवीन विषयासोबत आणि एका नवीन तज्ञासोबत. तोपर्यंत नमस्कार.